लाडक्या बहिणींचा 6वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये देण्याचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे। नवीन मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीत नवीन मोठी बातमी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। आणि बहिणींनो, ही बातमी खरी आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला याच तारखेला तुमच्या खात्यावरती 2100 रुपये दिले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची पुढची बातमी अशी पण आहे की काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 9700 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुम्ही आहे का या 9700 रुपये मिळण्यामध्ये? बघा, त्यामुळे महिलांमध्ये खूपच मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण की आता लाडक्या बहिणींना तब्बल 1.5 महिन्यानंतर आता त्यांच्या बँक खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, 15 ऑक्टोबर पासून राज्यात आचारसंहिताही लागू असल्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती सुद्धा देण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते देखील हे या ठिकाणी थांबवण्यात आले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच 2100 रुपये जो देण्याची बोली केली होती ती थोडी थांबवण्यात आली होती। परंतु आता याची तारीख जाहीर झाली आहे आणि काही महिलांना आता 9700 रुपये सुद्धा मिळणार असल्याचे जाहीर केले। बघा, तुम्हाला 9700 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, त्यासाठी काय करावं लागणार आहे लक्ष देऊन बघा। परंतु लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर त्यामुळे आता महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे बरोबर देण्यात आले आहेत। आता तुम्हाला पण माहीत असेल 7500 रुपये तुमच्या बँक खात्यात आला असेल, परंतु आता तुम्हाला 9700 रुपये देण्याची एक नवीन घोषणा केली आहे। बघा, तुम्हाला कोणते पैसे कधी मिळणार आहेत, सगळ्यात मोठी बातमी आणि सविस्तरपणे माहिती सांगतो बघा। कारण की आचारसंहिता लागण्या अगोदरच या ठिकाणी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते। त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आले आहेत। परंतु आता या ठिकाणी महिलांना डिसेंबर महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा आहे आणि आता डिसेंबर महिन्याचा जो काही 6वा हप्ता आहे तो शासनाकडून 2100 रुपयांचा करण्यात सुद्धा आलेला आहे। आणि हा 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल? बघा, आता तुम्ही सुद्धा अपेक्षा धरून बसत असाल। लाडक्या बहिणींनो, एक तुम्हाला सांगतो की लक्षात ठेवा, आता यूट्यूबवरती तुम्हाला आज पैसे येतील, 5 वाजता पैसे येतील, पैसे वाटप सुरू आहे, या अफवापासून तुम्ही सावध राहा। मी तुम्हाला ही खरी माहिती सांगतो की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ही तारीख जाहीर केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। तुम्हाला ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यावेळीच तुम्हाला पैसे येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 9700 रुपये जर मिळवायचे असतील तर तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, ही खरी माहिती आहे। बाकीचे यूट्यूबर्स जे व्हिडिओ बनवतात ते आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, संध्याकाळी पैसे येतील, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। बघा, मी तुम्हाला खरी माहिती सांगतो, लक्ष देऊन बघा। आता याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागलं आहे की आता तुमचा 6वा हप्ता जो 2100 रुपयांचा मिळणार आहे तो कधी मिळणार? बघा, कारण की आता निवडणूक झाली, निकालही लागला। ज्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली ते सरकार पुन्हा सत्तेत देखील आले। त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी घोषणा देखील केली होती की आमचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचे डिसेंबरचे जे काही 6वा हप्ता आहे तो हप्ता त्यांना नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार आहे। परंतु आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे। बघा, आता तुम्हाला जे तुमचे लाडके मुख्यमंत्री होते आता त्यांनी राजीनामा दिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला जे काय तुम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार, परंतु अजून मिळाला नाही। त्याची कारणं काय आहेत तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। आणि तुम्हाला आता 9700 रुपये जर मिळवायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। काय करावं लागणार आहे बघा, तरी देखील अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। परंतु मित्रांनो, अशातच आता या ठिकाणी शासनाकडून महिलांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात विधानसभा 2024 निवडणुकीत महायुती सरकारला या ठिकाणी प्रचंड मोठं यश मिळालं आहे। त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींवर खूप खुश आहे। बघा, तुम्ही जे मतदान केलं तुम्हाला जे पुढील 5 वर्ष पैसे 2100 रुपये मिळावेत यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही मतदान केलं आहे। त्यामुळे आता तुम्हाला पुढील 5 वर्षे 2100 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी तसेच तुम्हाला आता 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे। तसेच तुम्हाला आता सर्वात आनंदाची मोठी बातमी म्हणजे तुम्हाला आता 9700 रुपये सुद्धा काही मोजक्या महिलांना मिळणार आहेत। बघा, नक्की यासाठी काय करायला लागणार आहे लक्ष देऊन बघा।
कारण की महाराष्ट्राच्या आता लाडक्या बहिणीनेच महायुती सरकारला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून दिले आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो काय 6वा हप्ता आहे तो 100% महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि ते पैसे 21 रुपये प्रमाणेच असणार देखील आहेत। आणि हे पैसे मित्रांनो, आता तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 24 तासाच्या आत जमा करण्याची शक्यता आहे। बघा, आता लवकरच सरकार तुम्हाला स्थापन झाल्या 24 तासाच्या आत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, लक्षात ठेवा। कारण की या ठिकाणी नोव्हेंबरमध्येच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा केले जातील अशा प्रकारची घोषणा झालेली होती। परंतु आता नोव्हेंबर महिना संपण्यात आलेला आहे, आज लास्ट तारीख आहे, तरी देखील अजून लाडक्या बहिणींना हे पैसे आले नाहीत। त्यामुळे सरकारने जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे। त्यामुळे सांगतो तुम्हाला महत्त्वाची बातमी, सरकार 2 दिवसात स्थापन होईल। स्थापन झाल्या तुम्हाला 24 तासाच्या आत तुमचा 21 रुपयांचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे। बघा, तुम्हाला 9,700 रुपये काही महिलांना मिळणार आहेत। त्यासाठी नवीन काय करायला लागणार आहे बघा लक्ष देऊन। परंतु आता या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती 24 तासांच्या आत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसा हे जमा केले जाऊ शकतात। कारण की मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये शासनाने अगोदरच निधीची तरतूद ही करून ठेवली आहे। त्या ठिकाणी त्यामुळे आता महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरताही भासणार नाही। त्यामुळे आता बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 100% जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी डबल खुशखबर आहे। कारण की मित्रांनो, काही लाडक्या बहिणी या ठिकाणी अशा देखील आहेत, त्यांना आता 6व्या हप्त्यात देते वेळेस त्यांना 9,700 रुपये मिळणार आहे। बघा, 9,700 रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे, तर कोणत्या महिलांना या ठिकाणी 9,700 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी 21 रुपये मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे जाणून घेऊया। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना ही फक्त कागदावरती नसून आता या योजनेचा देखील लाभ महिलांना देणे सुरू झाले आहे। ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ सक्षमीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, यासाठी तुम्हाला आता कोणत्या महिलांना जे काय असेल ते 9,700 रुपये मिळणार आहेत हे लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला 7,500 रुपये मिळालेत, परंतु 9,700 रुपये एकदम मिळवण्यासाठी तुम्हाला काही काम करायला लागणार आहे। बघा, काय काम करायला लागणार आहे, कारण की मित्रांनो, ज्या सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तर लाडकी बहीण योजना बंद पाडणारच नाही, तसेच लाडकी बहीण योजनेचे जे काय अनुदान आहे 1,500 रुपयांचं ते देखील आम्ही पुढे भविष्यामध्ये वाढवू। लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील 5 वर्षापर्यंत तरी हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येत राहतील, अशा प्रकारे ज्या सरकारने या ठिकाणी आश्वासन दिले होते ते सरकार आता पुन्हा सत्तेत आले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण नाही आहे, हरकत नाही आहे। बघा, तुम्हाला आता ज्या लाडक्या बहिणींना 9,700 रुपये मिळणार आहे, कसे मिळणार आहे हे प्रकारे तुम्हाला सांगतो व्यवस्थित। बघा, महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद देखील मिळत आहे। अवघ्या काही महिन्यामध्येच लाडकी बहीण योजना ही खूपच यशस्वी आणि प्रसिद्ध देखील झाली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 5 हप्त्यांचे पैसे देखील जमा झाले आहेत। म्हणजेच तथा महिलांच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु आता महिलांना या योजनेच्या 6व्या हप्त्याची आता प्रतीक्षा आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, अशा तर सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे। शासनाकडून या ठिकाणी तुम्हाला आता 9,700 रुपये देण्यात येणार आहेत। हे 9,700 म्हणजे आधीपासून ज्या महिलांनी अजिबात एकही फॉर्म भरलेला नाही त्या महिलांनी आता नवीन फॉर्म जर भरला तर आधीचे 7,500 आणि आताचे 21 असं मिळून तुम्हाला टोटल 9,700 रुपये तुम्हाला या ठिकाणी आता दिले जाणार आहेत। बघा, आणि ते म्हणजे आता 6व्या हप्त्याचे देखील 21 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आणि मित्रांनो, आचारसंहिता तसेच निवडणूक या कारणामुळे योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत। परंतु आता मात्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे तसेच 6व्या हप्त्याचे 21 रुपये असे सर्वच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी बिंदास्त राहावा आणि तुम्हाला या योजनेच्या मार्फत पुढील 5 वर्षे 21 रुपये नक्की घ्या व तुम्हाला 9,700 रुपये जे मिळणार आहेत ते अजूनपर्यंत कोणालाही हप्ते न मिळालेल्या महिलांना अर्ज भरल्यानंतर मागचे 7,500 आणि आताचे 2100 अशी मिळून 9,700 रुपये दिले जाणार आहेत।
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.